नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आली आहे. एमपीसीने अधिकृतपणे तलाठी पदाचा गट पूर्व परीक्षेमध्ये समावेश केला आहे. याचा अर्थ आता तलाठी भरती सरळ सेवा पद्धतीने नाही तर प्री प्लस मेन्स अशा 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकूण किती जागा आहेत, तलाठीच्या नेमके किती जागा आहेत, अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, नवीन पॅटर्न काय असणार आहे आणि या बदलानंतर अभ्यासाची योग्य स्ट्रॅटेजी काय असावी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अधिकृत नोटिफिकेशनमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दाखवणार आहे. एमपीसीने गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात शोधपत्र प्रसिद्ध केले असून त्यामध्ये तलाठी पदाचा अधिकृत समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे आता गट क मध्ये एकूण पदसंख्या ही 5707 इतकी झालेली आहे. यामध्ये तलाठीचे 1539 जागा असणार आहे, तर इतर पदे 3088 जागा आहेत. त्यामध्ये लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, मत्स्य विकास अधिकारी असे अनेक पदे आहेत. फक्त एका अर्जातून अनेक पदांसाठी स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे. याच्यात महत्त्वाच्या काही तारखा आहेत, जसे की अर्ज करण्याची आपली अंतिम तारीख असणार आहे 5 ऑगस्ट 2026, तर पूर्व परीक्षा असणार आहे आपले 25 ऑगस्टला, मुख्य परीक्षा असणार आहे 27 डिसेंबर 2026. म्हणून तयारीचे नियोजन आजपासूनच सुरू करा. अधिकृत वेळपत्रकानुसार अभ्यास करा आणि भविष्यात काही बदल झाल्यास एमपीसी स्वतंत्र सूचना देईल. पात्रता आणि वयोमर्यादा काय असणार आहे, तर तलाठी पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतो. अंतिम वर्षातील अखेरीन विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, मात्र मुख्य परीक्षेपूर्वी पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 19 वयासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 असणारे. याच्यात इम्पॉर्टंट आहे आपलं नवीन परीक्षा पॅटर्न. सर्वात मोठा बदल आहे. तलाठी भरती आता 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिली आपणारे प्री आणि मेन्स. पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असणारे, 100 प्रश्न असणारे, कालावधी 1 तास असणारे, व्यवहार आधारित ऑफलाईन परीक्षा असणारे, MCQ स्वरूप 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग देखील असणारे. तर या विषयाची मुख्य परीक्षा जी आहे आपली ही 400 गुणांची असणारे 2 पेपर असणारे. याच्यात मराठी व इंग्रजी. दुसरं असणार आपले सामान्य अध्ययन. सिलेबससाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे फक्त प्रीवर लक्ष केंद्रित न करता आतापासूनच मेन्सची तयारी सुरू करा. मी अशा वेळी टेलूसारख्या प्लॅटफॉर्मवर नियमित मॉक देण्याचा सल्ला देतो, कारण येथे MPSC, तलाठी, पोलीस भरती, ZP रक्षा तसेच SSC, बँकिंग, रेल्वे आणि टीचिंग अशा 900+ सरकारी परीक्षांसाठी अभ्यास साहित्य उपलब्ध आहेत. तसेच 2 लाखापेक्षा जास्त मॉक टेस्ट, प्रिव्हियस इयर पेपर, चॅप्टर टेस्ट, सेक्शनल टेस्ट, फुल लेंथ टेस्ट, डेली प्रॅक्टिस क्वेश्चन यासारखे उपयुक्त फीचर्स इथं मिळतात आपल्याला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल झाले, जसे की MPSC प्री आपले CBT बेस होणार आहे, तर टेक्स्टबुकवर त्या नवीन पॅटर्ननुसार अपडेटेड मॉक टेस्ट देखील उपलब्ध असतात. जर तुम्ही पहिल्यांदा टेक्स्टबुक पास घेत असाल तर कुपन कोड विशाल99 वापरा. तुम्हाला 12% पर्यंत डिस्काउंट मिळेल. स्पर्धा किती असणार आहे, तर मागील भरतीमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यावेळी 1539 तलाठी जागा आणि एकूण 5707 पदे असल्यामुळे स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हणून फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर नियमित मॉक टेस्ट, वेळेचे योग्य नियोजन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सातत्य, रिव्हिजन यावर विशेष भर द्यावा लागणार आहे. लक्षात ठेवा, स्मार्ट प्रिपरेशन ही तुमची सिलेक्शनची संधी असू शकते. तर मित्रांनो, ही भरती महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे. आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा. अधिकृत तारखा लक्षात ठेवा, वेळ वाया घालवू नका आणि सातत्याने तयारी करत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच MPSC, तलाठी आणि ग्रुप सी सारख्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.